जो आरव ये जो लाल बस है ना आरव, जब छोटे थे ना तो हम लोग इसमें बहुत ट्रैवल करते थे, पता है आरव? આ જે લાલ બસ છે ને આમાં અમે લોકો બહુ ટ્રાવેલ્સ કરતા, પૂનમ આંટી ને લાલુ મામા, ગોપાલ મામા, એ લોકો બધા વેકેશનમાં ગામ જવાનું રહે ને એટલે અમે આમાં જ જતા. આ તો હમણાં થોડી મોડિફાઈ થઈ છે અલગ, પહેલાં थोड़ी अलग હતી. અને और इस बस में बैठने के बाद बीड़ी की स्मेल आती. बीड़ी बीड़ी सिगरेट बैठते ना दादा लोग, सब लोग नहीं, दादा लोग जो उम्र वाले होते हैं वो बीड़ी पीते हैं. तो अभी हम लोगों को ना गांव जाने की बहुत एक्साइटमेंट लेवल बहुत अच्छी रहती थी हमारी. आधा 2-3 सीट उसमें खाली रहता था जिसमें कोई भी उल्टी कर देता था. हाँ बहुत मतलब छोटे थे हम लोग, बहुत मज़ा आती थी उस टाइम पे. और ये अभी हम लोग पहुंच चुके हैं. कुठं पोहोचले आपण? पिलकोड. गिरणा डॅम पहिल्यांदाच ऐकते मी नाव पिलकोड. डॅम आहे का मागे? डॅम आगे है बहुत. अच्छा ते काय आहे मग, नदी का? तो तालाब है. तालाब. डॅम बहुत फेमस आहे. गावाकडे आल्यानंतर भारी वाटतं असं, एकदम फ्रेश वातावरण है ना. तर अशी ही बघा लाल परी आहे आपली महाराष्ट्राची. आपलीच म्हणू ना आरव, आपली महाराष्ट्राची. आपली बोलली मी. आम्ही लहानपणी या गाडीमध्ये खूप बसायचो. वेकेशन पडलं म्हणजे चला गावाला आजीच्या घरी धुळ्याला. आता नाही जात आरव, चेंज झाला. आता तुम्ही सुरतला जाता ना, म्हणून आता आम्ही पण सुरतलाच जातो. का चेंज सर्व चेंज झालं, सर्व मोठे झाले आता. सर्व आता आपल्या आपल्या संसारामध्ये गुंतलेले. आता कोणाला टाइम नाहीये. तो टाइम खूप मस्त होता खरंच. तो टाइम म्हणजे गोल्डन टाइम होता. तेव्हा कोणाकडे मोबाईल नव्हता, तर मस्त सगळ्यांकडे टाइम होता. आणि आता सगळ्यांकडे मोबाईल आहे, आता कोणाला टाइम नाही बोलायचा. झाले रिलेशन थोडे दूर झाले असे. जशी ही बस जशी ही बस आमच्यापासून दूर झाली, तशी थोडी जवळचे नाते पण दूर झाले.